बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. सभापती महोदय, उत्तरामध्ये आलेलं आहे की 2024च्या GR प्रमाणे त्या ठिकाणी एक धोरण राज्य शासनानं स्वीकारलेलं आहे. परंतु सभापती महोदय, बरेच वर्ष आपण CCTVची सार्वजनिक ठिकाणी चर्चा करतो. सर्वोच्च न्यायालयानं सांगितले पोलीस स्टेशनमध्ये CCTV बसवायत. काही जवळजवळ 70-80 ठिकाणी आपण बसवलेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये. परंतु प्रत्येक शहरामध्ये बसवण्याच्या दृष्टीनं आपण जो GR काढला 2024मध्ये, सगळ्या आस्थापनांच्याकडून DPR मागवले. त्याला बजेटरी तरतूद काय होणार आणि कधी होणार? कोल्हापूरचा प्रश्न आपण यामध्ये आला आहे, त्याचं उत्तर आपण दिलेलं आहे की आपण त्याला नाही. परंतु निधीची तरतूद कधी होणार हा माझा स्पेसिफिक प्रश्न. आणि टाईम बाउंड याच्यावर काय आपण करणार आहोत का नाही? आणि जवळजवळ 5-7 लाख CCTV सार्वजनिक आणि सरकारी अशी आकडेवारी आपली साधारणपणे राज्याची. मुख्यमंत्री महोदय, आपण मागच्या वेळी याच सभागृहामध्ये एक प्रश्न विचारला होता की आता खाजगी आस्थापनावर CCTV आहेत. अनेकदा आम्ही अनेक CCTV खाजगी आस्थापनाचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले बघतो. अमका माणूस जेवायला गेला, अमका माणूस तिथं बसला होता, त्याचे व्हिडिओज व्हायरल होतात. हे म्हणजे प्रायव्हसीसाठी पण घातक आहे. आपण इथंच आश्वासन दिलं होतं मागच्या वेळी की याचं एक धोरण आम्ही ठरवू की खाजगी आस्थापनातले व्हिडिओ जर व्हायरल केले तर त्याच्यावर योग्य पद्धतीने कारवाई होईल. त्यामुळं मुख्यमंत्री महोदय, याच्यावर सिरियसली काहीतरी ऑफिशियल धोरण आलं पाहिजे की खाजगी आस्थापनातला CCTV ॲक्सेस कुणाला असेल, कशा पद्धतीनं असेल, हे आपण धोरण मागच्या वेळी आपण आश्वासन दिले की करू म्हणून. तर ते ऑफिशियली आले माझ्या माहितीपर्यंत तरी नाही. आणि या आत्ताच्या 24च्या ऑर्डरप्रमाणे 24च्या GR प्रमाणे राज्यामध्ये सगळीकडे CCTVचं जाळं आपण करणार आहोत. माझी दुसरी एक मुख्यमंत्री महोदय, आपण यामध्ये आहात. आपण पाश्चात्य देशात बघितलं तरी CCTV नेटवर्क लोकल ऑर्गनायझेशनकडे आहे. तर हे पोलिसांच्याकडे करण्यापेक्षा त्या महानगरपालिकेकडे ही आस्थापना देता येईल का, म्हणजे जेणेकरून हे टिकून राहील.